नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथे पहाटेची वेळ आहे। रात्रीची भांडी कणी मी घासून पालती घालून ओट्यावरच ठेवली होती। शक्यतो भांडी कमी असतील कणी त्यावेळी मी ओट्यावरच ठेवते, कारण ते जाळीत ठेवलं कणी ते जाळीने एवढी जागा ती व्यापते ना आणि ओट्यावर अशी अडचण होते। त्यामुळे शक्यतो मी आता हल्ली ना तसंच ओट्यावरच भांडी पालती घालते। म्हणजे कसं काहीतरी बाकीची कामं करतोपर्यंत कणी जेवणाचं वगैरे काहीतरी करतोपर्यंत मला भांडी लावायला पण बरी पडतात तिथल्या तिथं म्हणून। पहिल्यांदा तर मी बर्नर रोज रात्री मी शेवटी ओटा जेव्हा आपले भांडी होतात ओटा साफ करते त्यावेळी मी गॅस शेगडीचं बर्नर वगैरे घासूनच ठेवते। चिमटा वगैरे जे असेल ते म्हणजे सकाळी तसं ताजं आणि स्वच्छ घ्यायला बरं पडतं। तर बर्नर लावले आणि एका बाजूला रात्रीचं दूध गरम करून ठेवलं, कारण दूध शक्यतो आम्ही रात्रीचंच आणतो डेअरीतून। त्यामुळे सकाळी उठल्या बारीक गॅसवर गरम केलं की बरं पडतं, म्हणजे खराब होत नाही। आणि एका बाजूला मी पाणी चहासाठी ठेवलेलं आहे। चहासोबतच पाणी ठेवताना मी कसं सकाळी उठल्यानंतर मला कोमट पाणी प्यायची सवय आहे, त्यामुळे एकत्रच ठेवलं। म्हणजे म्हटलं पहिल्यांदा कोमट पाणी करा, नंतर चहाचं पाणी टाका, ह्यापेक्षा एकत्रच करायचं। थोडंसं पाणी काढून घेतलं आणि परत त्यात चहाचं साहित्य घालून चहा ठेवला। तर माझी इथे भांडी पण लावून झालेली आहेत। आता चहा ठेवूया। आणि चहा मला वेलचीचा फ्लेवर अजिबात म्हणजे बिलकुलच आवडत नाही अजिबात। मला आल्याचा चहा आवडतं, त्यामुळे सकाळ सकाळ मला आल्याचा चहा लागतंच। फक्त चहा पण नाही, त्यात आलं घालूनच लागतं। त्याला चहा ठेवला। त्यानंतर सकाळ सकाळी कसं होतं माहिती आहे माझं, म्हणजे आता सकाळची शाळा सुरू झाली ना त्यावेळीपासून सकाळचं पहिल्यांदा उठलं किचनमध्येच यायला लागते। बाकीचे झाडू वगैरे मारणं गरजेचं असते, पहाटेचं दारात वगैरे अंगण झाडावं, पाणी मारावं असं म्हणतात। पण सकाळचं सकाळची शाळा ज्यावेळी मुलांची असते तेव्हा शक्यच नसतं, कारण डबा देणं गरजेचं पण असतं आणि महत्त्वाचं पण असतं। कारण सकाळी एकदा गेली की 12:30-1 वाजता दुपारपर्यंत पोरं शाळेत असतात आणि मग उपाशी राहायला होते। त्यामुळे मी शक्यतो पोटभरीचाच नाश्ता करते आणि देते, म्हणजे त्याचा पण डबा होईल आणि आमचा पण नाश्ता होईल। तर आज सकाळी मी आंबोळी आणि चटणी करायची होती। तर बाकीच्यांना नीलच्या बाबांना चहा दिला होता। मी कोमट पाणी पिलं होतं म्हणून म्हटलं 10-15 मिनिट राहू दे माझा चहा, मी तसाच ठेवला। तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेतली। ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ घालून मिक्सरला बारीक केलं पाणी घालून। त्यानंतर चला पहिल्यांदा चटणीची फोडणी टाकूया, मग बाकीची कामाला सुरुवात करूया। तर चटणी माझी झालेली आहे। आता आंबोळीसाठी तांदळाचं पीठ आहे। तांदळाचं पीठ, मीठ आणि पाणी मिक्स करून ठेवूया। भिजवत नाही ठेवायचं, पण चहा घेई तोपर्यंत ठेवूया। म्हणजे कसं पहिल्यांदा तर तुम्हाला मी दाखवते, कालवताना थोडंसं पातळच करायचं, पण तांदळाचं पीठ भिजायला थोडंसं 2-4 मिनिट घेते। म्हणजे पाणी ऑब्झर्व करायला थोडासा वेळ लागतो। त्यामुळं 10 मिनटं चहा घेई तोपर्यंत ते असं शोषून घेईल आणि थोडंसं परत आता पातळ करायचं, म्हणजे थोडंसं परत थोडं 10 मिनिट झालं ना की असं घट्ट पण येतं, तुम्हाला दिसेलच, नंतर मी दाखवते। तिथं मिक्सरजवळ एक आंबा ठेवलेला बघितलं असते किती दिवस मला हरभऱ्याची चटणी, म्हणजे हरभऱ्याची डाळ घालून जी कैरीची चटणी करतात ती करायची आहे। आता सीझन आहे, कारण एकदा आंबे पिकायला झालं की कच्ची कैरी सापडत नाही। पलीकडल्या काकीने दिली होती, तुला आवडते तर चटणी केलीस तर कर म्हणून एक आंबा दिला होता। 2-4 दिवस झाले माझ्याकडे हरभरा डाळ संपले, आणायचे थोडंसं किराणा, त्यामुळे ते तसंच ठेवलेलं आहे। बघू आता कधी जमतं, कारण एकदा सीझन संपला मग ते कच्ची कैरी पण भेटत नाही आणि मग ते हरभरा डाळ घालून ती कच्ची कैरी घालून चटणी करतात तशी पण करायला होत नाही, मला ती फार आवडते। चला पहिल्यांदा आंबोळीचं पीठ भिजवून घेऊया आणि चहा घेऊया।
तर खिडकी उघडायला नव्हती मी आज सकाळी लवकर, कारण रात्रीचं कणी एवढा मोठा पाऊस पडला, 1-1.5 तास सलग मोठा पाऊस पडत होता. लाईट नव्हती, डास तर एवढे चावत होते बापरे. ते ओडोमॉस लावले तरी ते डास कणी ओडोमॉसला त्या घाबरत नव्हते एवढा. आणि वारं वगैरे असं म्हणजे विजा होत होत्या, विजा अशा जास्त पडाली नाही पण ते विजा अशा लाईट वगैरे विजांच्या कणी होत होत्या. पाऊस खूप मोठा पडला त्यामुळे कणी खिडकी लवकर उघडली नव्हती. आता सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. त्यामुळे चार्ली का आतच असतो आणि ते छोटं बारकं कुत्रं होतं की त्याला पण मी आतच बसायला दिलं होतं, कारण पाऊस एवढा मोठा होता की त्या बिचारायला बाहेर कुठं ठेवणार म्हणून मी आतच त्याला बसायला दिलं होतं. ते तुम्हाला फूल दाखवलं ना, ते फूल कणी गाजराचं आहे. गाजर कणी नीलनं खाऊन त्यात रोवलं होतं आणि त्याला ते एवढं मोठं झाड येऊन कणी त्याला आता फूल लागले. त्या फुलाला आता बिया होतात आणि ते बिया घातल्या की नाही त्याचं गाजर असं जमिनीत उगवतं. तर ते आता फुलं केवढी बघा, आता त्याला बिया पण यायला चालू होतील. चला तर आता का नाही मी आत आलेले आहे. थोडंसं बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवलं असेल. सकाळी पण आज एवढं गार आज वाटत होतं माहिती आहे. सकाळी रात्री बापरे किती दिवस इतकी गरमी वाढलेली, आज थोडंसं शांत वाटतंय. चला आता आंबोळी करून घेऊया पहिल्यांदा आणि नीलचा डबा भरून घेऊया. हे बघितलं सा की म्हणजे थोडंसं असं घट्टपणा आला. मग अशी किती पातळ वाटत होतं बघा, आणि आता थोडंसं कणी ते तांदळाच्या पिठानं पाणी शोषून घेतल्यामुळे थोडंसं घट्टसरपणा आला. तर मी त्या निर्लेपच्या पॅनवरच कणी आंबोळी करणार आहे, कारण माझ्याकडे तो बिडाचा तवा नाही आहे. बिडाचा तवा पलीकडल्या काकींच्याकडून आणायला पाहिजे होतं, कारण त्याच्यावर कणी एकदम मस्त आंबोळी येतात. पण म्हटलं आता जाऊ दे, सकाळी आता नाश्त्यासाठीच तर बनवणार आहे आणि माझ्या ह्या तव्यामध्ये येतात आंबोळी बनवता. तर पहिल्यांदा तेल लावलं, त्यानंतर आंबोळी सोडलेले. आमच्याकडे आंबोळी म्हणतात ह्याला, काही ठिकाणी घावन पण म्हणतात. बऱ्याच वेळा कधी मला कमेंट पण येतात. मागे पण एकदा मी व्हिडिओ टाकला होता की ह्याला घावन म्हणतात त्यांच्याकडे, पण आमच्याकडे कधी आंबोळीच म्हणतात ह्याला. आणि मी आंबोळी ह्या उकडीच्या चाळणीवर का काढायची मी सांगते. आता तुम्ही म्हणाल उकडीच्या चाळणीवर कोण आंबोळी काढते का, पण का काढायची माहिती आहे आंबोळी, कारण आंबोळीला पण असे होलं असतात आणि ते आपण ताटावर काढलं की नाही त्या आंबोळी इतकं म्हणजे तांदळाच्या पिठामुळे की नाही ते जास्त गरम राहतं. जरी काढलं ना तरी ते गरमच राहतं. ते ताटावर काढलं ना त्याची वाफ लगेच पटकन जायला जागा नसते, त्यामुळे ते तांदळाचं पीठ कणी असं तशी आंबोळी खाल्ली कणी ते ताटावर ठेवलेली की असं पीठ खाल्ल्यासारखं होतं. त्यामुळे कधी पण कणी उकडीचं जे चाळण असते त्यावर किंवा पुरण यंत्राची जे पुरण करायचे चाळण असते की नाही त्यावर तुम्ही कणी ती आंबोळी काढून ठेवा. गरम काढल्यानंतर त्यांना काय होतं, चाळणीला होलं असल्यामुळे त्या होलामधून कधी वाफ निघून जाते आणि आंबोळी चांगली होते. ताटावर ठेवलं कणी असं ते पिटूळ होते एकदम गार होईतोपर्यंत, आणि गार जरी झालं आणि खाल्लं ना तर असं पीठ खाल्ल्यासारखं वाटतं. असं जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही कधीतरी उकडीच्या चाळण्यावर किंवा ते पुरणाच्या चाळण्यावर काढून बघा तुम्हाला कशी वाटते आंबोळी. तर इथे नीलच्या शाळेचे 2-3 मासे असे मोठे, म्हणजे आता जवळजवळ 2.5-3 वर्ष झाले असतील. पहिल्यांदा आणलेले कारण ते अगदी राहिलेले आहेत त्यातले 2-3, आणि ते आता मोठे झालेले आहेत. ते काय होतं माहिती आहे, समान दोघं मोठी झाली ना तर एक तो काळा मासा आहे की नाही तो मारतोय असा दुसऱ्याला, म्हणजे आपल्या ताकदीचं कणी तो असं राहू देत नाही. त्यामुळे 2 मासे त्यांना असं थडकून कणी मारलेत. त्यामुळं त्यांनी म्हणत होते ते मोठा मासा झालेला कणी ते देऊन टाक्या. पण आता जर आपण विकत घ्यायला गेलं की नाही मोठे मासे 2,000पर्यंत आहेत आणि आपण द्यायला गेले ना त्याची किंमत धरत नाही. त्यामुळे मी म्हणत होते राहू द्या, आहे तर पहिल्यापासून ना राहू दे, कारण छोटे मासे आणून सोडले ना ते जिवंत राहतील याची गॅरंटी नसते. म्हणजे ते लगेच की नाही मरतात. जगले तर जगतात, नाही तर मरून जातात. एकदा जर त्यांना वातावरण सूट झाले की ना तरच जगतात. म्हणून मला ते मोठा मासा द्यावासा वाटत नव्हता, तेच आमची चर्चा चालली होती. तर चला तर इथं कणी माझ्या त्या आंबोळे तयार झालेले आहेत. 2-3 पहिल्या आंबोळी कणी काढते आणि नीलचा डबा देते, त्यानंतर त्याच्या बाबांना नाश्ता करते. तर आजचं मी हे रुटीन कणी माझं सकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत दाखवलेलं आहे. आज पाण्याचा नंबर नाही, पाणी जर आलं ना तर हे 7:15च्या टायमिंगलाच येतं. त्यामुळे हे पटापटा नीलच्या डब्यापुरतं पहिल्यांदा करायला लागतं, त्यानंतर पाण्याकडे जायला लागतं आणि पाण्याचं झाल्यानंतर मग परत आमच्या नाश्त्याकडे यायला लागते. असं होतं. आज काय पाण्याचा नंबर नाही त्यामुळे आज एकसारखं कणी किचनमधलं आवरत बसले. तर आता 7:30 वाजेपर्यंत माझा चहा नाश्ता नीलचा डब्बा वगैरे झालेला असतो. इथून पुढे नंतर आता लोट झाड, परत माझ्या आंघोळी वगैरे, देवपूजा, त्यानंतर जेवणाची तयारी, असं इथून पुढं कामाला सुरुवात होते. चला तर ह्यासोबतच कधी मी आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
नको नको 2 दिवस पोराला असं जरा 2 मिनिटं हम्म